मी सरलाज किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय बनवणार आहे माहिती का? तुम्ही ना ह्या पद्धतीने नक्की मी तुम्हाला आता काय दाखवणार माहिती का? आजची रेसिपी पोळी ना, आपली शिळी पोळी असते ना, त्याच्यापासून चिवडा कसा बनवायचा तो बघूया आपण. मी सकाळची जी पोळी उरलेली होती ती पोळी घेतलेली आहे. 3 पोळ्या आहे ना अशा मी एकत्र अशा तरी असे ना आपण याचे ना असे बारीक बारीक काप करून घेणार आहोत. त्याची असे आहे ना अशा स्लाईस हे करून घ्यायचे आहे. कट हे पहा आता आपण आहे ना अशी कट करून अशा ह्याच्यामध्ये आहे ना हे अशी कट करून घेतलेली आहे नाही का, कैची करून घेतलेली आहे. अशा पीसेसमध्ये कट करून घ्यायचे शकतात. आता आपण आहे ना गॅसवरती कढई ठेवलेली. कढई तापल्यानंतर आहे ना त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत. असं शेंगदाणे घेतलेले आहे मोठेवाले अर्धी वाटी. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर. त्यानंतर इथे आहे ना खोबऱ्याचे काप घेतलेले आहे बारीक स्लाइस करून. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे स्वच्छ धुवून कट करून. त्यानंतर इथे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे स्वच्छ धुवून 10 ते 12. त्यानंतर लिंबू घेतलेला आहे थोडा. त्यानंतर थोडी चेरी घेतलेली आहे. त्यानंतर एक कांदा कट करून घेतलेला आहे बारीक. आता हे तर आपण हे शेंगदाणे यामध्ये करून घालून हे असे गोल्डन ब्राऊन कलर येईल असे तळून घ्यायचे. खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत आपण. हे पण गोल्डन होऊ द्यायचं. हा चिवडा आहे एवढा भन्नाट लागतो ना तुम्ही. आता हे जे काप घेतलेले आहे ना आपण ते यामध्ये तळून घेणार आहोत. हे गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे. ब्राऊन होईपर्यंत ना तळून घ्यायचं. त्यानंतर आता हे आपण काढून घेऊयात. आणि ना आपली पोळी पण मी आता आहे ना हा सगळा चिवडा आहे ना असं तळून घेतलेला आहे. हे पण असं खुसखुशीत होतं का बस. आता हे यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर आता यामध्ये ना आपण हा कांदा जो पण टाकणार आहोत. चेरी टाकून घेणार आहोत आपण यामध्ये. त्यानंतर कोथिंबीर. त्यानंतर हा टोमॅटो टाकून घेणार आहोत त्यामध्ये. लाल तिखट, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपण हे पण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. त्यानंतर यामध्ये थोडं आपण लिंबू टाकून आहोत. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकायचं. आणि हा आहे ना नंतर आपण मिक्स करून घेणार आहोत. तर असा आहे आपल्या शिळ्या पोळीचा कुरकुरीत चिवडा तयार. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया. बाय बाय.